शेकाप बहुजन विकास आघाडी यांची मते ठरणार निर्णायक. कोकण पदवीधरमध्ये थेट लढत. कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यात होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या दोन प्रमुख उमेदवारांसह एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक 26 जून रोजी होणार असून पनवेल, नवी मुंबई आणि रायगड परिसरात शेतकरी कामगार पक्ष तर वसई, विरार आणि पालघर येथील बहुजन विकास आघाडी कोणाच्या मागे उभे राहतील यावर निकाल कोणाच्या बाजूला लागतील हे ठरणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कोकण पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र महायुती असताना शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे यांनी देखील अर्ज दाखल केला होता. त्यामुळे डावखरे यांना फटका बसण्याची चिन्हे होती. परंतु दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी केलेल्या चर्चेअंती निरंजन डावखरे यांना पाठिंबा देत संजय मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. महाविकास आघाड्यातील शिवसेना ठाकरे गटाकडून किशोर जैन, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया, काँग्रेसचे रमेश कीर यांनी अर्ज दाखल केले होते. यात जैन आणि सरैया यांनी आपले अर्ज मागे घेत काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. कोकण पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडणूक आणण्यासाठी माघार घेतली आहे. जे उमेदवार रिंगणात आहेत त्यांना विजयी करण्यासाठी महाविकास आघाडी एक दिलाने काम करणार आहे, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केले आहे. तर शिंदे गटाचे नेते संजय मोरे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. महायुतीचा धर्म पाळत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना पुन्हा निवडून आणण्याकरिता एकत्रितपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.